रसिक मित्र हो, नमस्कार. शब्द या ललित लेखाचं अभिवाचन मी करतो आहे. लेखक प्रमोद वामन वर्तक. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. शब्द. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. या गोड भावगीताच्या शब्दात थोडा बदल करून शब्द शब्द जपून बोल असं मला आजच्या लेखाच्या निमित्तानं म्हणावंसं वाटतं. कसं ते सांगतो. मित्रांनो, कधीकधी एखादा चुकीचा शब्द आपल्या तोंडातून समोरच्या व्यक्तीबरोबर संभाषण करताना बाहेर पडतो आणि आपण लगेच आपली जीभ चावतो. त्यावेळेला आपल्याला हे माहीत असतं की जीभ नुसती चावूनच काय, तर तिचे आपण आपल्याच दातांनी असंख्य तुकडे जरी केले तरी आपल्या तोंडातून गेलेला तो शब्द कुठल्याही परिस्थितीत आपल्या तोंडात परत येऊन आपण तो परत गिळणं शक्य नाही. बरोबर आहे की नाही? कारण तो चुकीचा शब्द समोरच्या माणसाच्या कानाच्या मार्गे त्याच्या मेंदूपर्यंत क्षणात पोचला असणार आणि समोरची व्यक्ती जर कमजोर हृदयाची असेल तर त्या एका अनुचित शब्दानं त्याच्या हृदयाचा पण वेध घेतला असणार. त्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीची कितीही मनधरणी करून माफी मागितली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. आत्ता मी जे काही बोललो हे आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी या ना त्या कारणानं आधी अनुभवलेलं असण्याची शक्यता आहे. म्हणतात ना, बूंद से गई. तर कधीकधी अशा चुकीच्या शब्दप्रयोगामुळं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कायमचं दुरावण्याचा संभव असतो. त्यामुळं समोरच्या व्यक्तीशी बोलताना, मग ते आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठी असो, आपण नेहमी काळजी घेतलेली बरी. शहाण्याला शब्दांचा मार ही आमच्या लहानपणी अस्तित्वात असलेली म्हण सांप्रत काळी नामशेष झाली आहे असं मला म्हणावंसं वाटतं. पूर्वीचे लोक खरंच संवेदनाशील होते असं माझं स्वतःचं मत आहे. त्यांना त्या काळी ज्येष्ठ लोकांनी दिलेला फक्त शाब्दिक मार खऱ्या मारापेक्षा जास्त जिव्हारी लागायचा. आणि असा मार कधी कोणाला मिळालाच तर तो ज्या चुकीमुळं मिळाला आहे ती चूक तो माणूस जन्मभर परत करण्याचं धाडस करत नसे. त्या काळी हातात कधीही छडी न घेता अनेक गुरुजींनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत. हे हल्लीच्या शिक्षकांना सांगून खरं वाटणार नाही. पण सध्याच्या युगात सगळे स्वतःला शहाणे म्हणजे अतिशहाणे कदाचित समजत असल्यामुळं कुणी कुणाला असा शाब्दिक मार द्यायच्या भानगडीत पडत नाही. त्यापेक्षा लगेच आरेला कार्य करून आपल्या हातांचा वापर करून खरा मार देणं जास्त पसंत करतात. म्हणतात ना, काळाचा महिमा, दुसरं काय. असो मित्रांनो, सार्वजनिक जीवनामध्ये असे काही नेते असतात की ज्यांचं स्वतःचं वजन जरी तोळामासा असलं तरी त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला भारीच वजन असतं आणि त्यांच्या त्या शाब्दिक वजनाचा भार त्यांच्या अनुयायांच्या मनावर इतका पडतो की ते अनुयायी परिणामांची पर्वा न करता त्या शब्दांप्रमाणे लगेच कृती करून टाकतात. आपण सामान्य लोक, त्यामुळं आपण दुसऱ्या कुणाला आपला कुठलाही शब्द देताना 100 वेळा विचार केलेला बरा. कारण तुम्ही तुमचा शब्द एखाद्याला दिलात तर तो दुसरा माणूस तुम्ही तुमचा दिलेला तो शब्द कधी पुरा करताय याची डोळ्यात तेल घालून वाट बघत बसलेला असतो. त्यामुळं तुम्ही तुमचा कुठलाही शब्द कोणाला दिला असेल तर तो वेळेत पाळायला विसरू नका, एवढीच माझी विनंती आहे. कारण कसं असतं ना, तुम्हाला जर कुणी त्याचा शब्द दिला असेल आणि त्यानं तो वेळेत पाळला नाही तर आपण त्याला लगेच विश्वासघातकी वगैरे ठरवून मोकळे होतो. तीच गोष्ट आपल्या बाबतीत घडू नये असं जर वाटत असेल तर आपण आपला शब्द देण्यापूर्वी काळजी घेतलेली बरी, एवढंच.
काही काही लोक दुसऱ्या व्यक्तीवर इतकं प्रेम करतात की त्या दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडणारा कुठलाही शब्द झेलायला तयार. त्याचा तो शब्द खाली म्हणून पडू देत नाहीत. मग त्या माणसाचा तो एक शब्द पुरवण्यासाठी हे लोक काय वाटेल ते करायला तयार असतात. आता बोला. अर्थात असं सगळं करण्यामागं काही लोकांचा त्यात स्वार्थी हेतू असतो, हा भाग निराळा. उदाहरणार्थ, नोकरीत आपल्या वरिष्ठांना खुश करून आपलं हित साधून घेणं, कुठलं तरी पद हासिल करणं वगैरे वगैरे. मित्रांनो, आपल्या देशात आत्तापर्यंत अनेक एकापेक्षा एक सभा गाजवणारे खंदे वक्ते होऊन गेले. पण एखाद्या फरड्या वक्त्याचा आवाज नुसताच जोशपूर्ण असून भागत नाही. त्याचा वक्तृत्वरूपी भाता कायम श्रीमंत अशा शब्दांच्या बाणांनी भरलेला हवा. प्रसंगानुरूप त्यातून एक एक शब्दबाण काढून तो समोर बसलेल्या श्रोतृवृंदावरती डागून त्यांच्या मनाचा पूर्ण ताबा घेण्याची ताकद त्यात हवी. आणि जर असं झालं तरच तो वक्ता ती सभा खऱ्या अर्थानं जिंकू शकतो. मग अशा वक्त्यानं त्या सभेत उच्चारलेला शब्द न शब्द श्रोत्यांच्या हृदयावर कायमचा कोरला जातो आणि अशा सभा लोकांच्या स्मरणातून चिरकाल जाता जात नाहीत. काही जणांना उगाचच शब्दांचे खेळ करण्यात आनंद वाटतो. आता साध्या सरळ शब्दात विचारलेल्या प्रश्नांना उलटसुलट उत्तर देण्यामध्ये हे लोक अगदी माहीर असतात. माझ्या मित्राचा एक मुलगा या बाबतीत एक पाऊल जरा पुढंच आहे. कसं ते सांगतो. त्याला जर मी कधी साधा सरळ प्रश्न विचारला की काय रे सौरभ, बाबा आहेत का घरी, तर त्याचं उत्तर ऐकून तुम्ही पण कपाळाला हात लावाल. तो अशा प्रसंगी अगदी शांत आवाजात उत्तरतो, आई फिरायला गेली आहे. आता याच्यावरून तुम्ही काय बोध घ्यायचा तो घ्या. मित्रहो, शेवटी शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले या गाण्यातल्या शब्दांप्रमाणे मलाही असं म्हणावंसं वाटतं की कुठल्याही शब्दोच्चाराशिवाय समोरच्या माणसाच्या डोळ्यात बघून त्याच्या मनातल्या भावना ओळखण्याची अलौकिक शक्ती त्या परमेश्वरानं आपल्या सगळ्यांनाच द्यावी. म्हणजे मग काय होईल की तोंडातून चुकून चुकीचा शब्द बाहेर पडायचा प्रश्नच उरणार नाही. आणि याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या सर्वांची जीभ निदान उर्वरित आयुष्यात आणखीन चावून चाळण होण्यापासून नक्कीच वाचेल. काय पटतंय ना? शब्द या ललित लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक प्रमोद वामन वर्तक, ठाणे. त्यांचा मोबाईल नंबर 9892561086. अभिवाचक दत्ता सरदेशमुख, 8329730186.